नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या जबरदस्त आजच्या भागामध्ये इकडे जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता मालिकेमध्ये वेगळाच टर्निंग पॉईंट होताना आपल्या सर्वांसमोर येताना आपल्याला दिसणार आहे. तर इकडे आता मात्र चक्क युवराजने आता जे समोर खूप भयानक आणि वादळग्रस्त अशी कबुली दिलेला आहे, जे ऐकून आता सर्व खांडेकर आणि कौशिकीच्या पायाखालची जमीन फिरणार आहे. काही गुलाबच्या गोष्टी जेव्हा तो जेजेला सांगतो तेव्हा मात्र आता गुलाबच्या आणि खांडेकराच्या घरामधील एका व्यक्तीचा खूप मोठं कनेक्शन आहे असं आता कौशिकीच्या लक्षात आलेलं आहे. आणि जे समोर आता इकडे मात्र हे वादळग्रस्त भयानक खांडेकरांच्या घरी वादळ आणणार आणि अत्यंत भोल्या चेहऱ्याच्या मागं खूप मोठा मास्टर माइंड लपलेला आहे. एक तास मात्र सर्वांच्या पायाखालची जणू जमीनच सरकणार आहे. तर चला सविस्तर मालिकेमध्ये काय घडणार आहे हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता कौशिकीने स्वतःच्या भावाला सोडवण्याचा प्रयत्न केलेला असतो. जेव्हा आता कौशिकी बोलते की तुम्ही प्रेस कॉन्फरन्ससुद्धा घेतलेली नाही आहे आणि त्यामध्ये गुलाबचा एक फोटोसुद्धा दाखवलेला नाही आहे, त्यांची आयडेंटिफाय तुम्ही केलेला नाही आहे आणि तुम्ही असं कसं बोलू शकता की डायरेक्ट तुम्ही माझ्या भावाचा गुलाबशी संबंध आहे. मी सरळ सांगते, तुम्ही माझ्या भावाला सोडून द्या, नाहीतर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. त्यावर आता जे मॅडम भडकलेली असते आणि बोलते की तेच तर मला हवं, मला जे सर्वांना आवडतं ते कधी आवडतच नाही आहे, जेला तेच आवडतं. नको ते आरोप कौशिकीने केलेला आहे, पण जे मॅडम त्यांच्या स्टाईलमध्ये आता तिला सडेतोड उत्तर देणार आहे. पण आता त्यानंतर कौशिकी निघून जाते आणि इकडे मात्र निशीच्या आईचं भलं मोठं वादळ आता तारिणीच्या आयुष्यात आलेलं असतं. जेव्हा आता घरी जाऊन कौशिकी पुन्हा आता तारिणीला विचारते की खरंच तारिणी, खरं सांग, तू युवराजला गुलाबसोबत त्याच्या रूममध्ये बघितलं का? तेव्हा आता तारिणी बोलते हो. त्यानंतर आता तारिणी आतमध्ये जात आता इकडे केदार आणि तारिणीला सांगते की तुम्ही आतमध्ये या. तेव्हा मात्र आता पद्मिनी काकू येते आणि बोलते की हे बघ तारिणी, या घरात तू पायसुद्धा ठेवायचं नाही. तेव्हा आता इकडे मात्र कौशिकी बोलते की त्यांना ॲटलिस्ट अंदर तरी येऊ द्या ना, किती दिवस त्याचे बाहेर राहणार आहे. त्यावर आता इकडे मात्र लगेच पद्मिनी काकू बोलते की हिच्यामुळे माझा मुलगा जेलमध्ये गेलेला आहे आणि मात्र हिला आतमध्ये यायचं नाही. तेवढ्यातच निशीसुद्धा येते आणि निशी आता तिला ढकलण्याचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे आतासुद्धा पद्मिनी आणि ती रेखा खांडेकर आता मात्र तारिणी आणि केदारला बाहेरच ठेवतात. पण केदार आणि तारिणीला त्याचं दुःख नसते, तर एकच त्यांना टेन्शन आलेलं असतं की खरंच आता नेमकं जे मॅडम काय करणार आहे खरंच. कारण जे मॅडम एखाद्याला जीवाने मारण्यासाठी सुद्धा मागे पुढे हटणार नाही, हे त्यांच्यासोबत काही दिवसच राहून आता केदार आणि तारिणीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा आता जे मॅडम इकडे सरळ जातात ते म्हणजे युवराजकडे. आता युवराजकडे गेल्यावर मात्र जे मॅडमने पुन्हा त्याला आता तारिणीच्या आईचा फोटो दाखवलेला असतो की खरंच तुझ्या ओळखीची आहे का ही बाई? कधी गुलाबच्या तोंडून तू या बाईबद्दल ऐकलं होतं का? तेव्हा आता लगेच इकडे गुलाबच्या तोंडून काही ऐकलं का असं पुन्हा पुन्हा ती वाक्य बोलते खरंच. तेव्हा मात्र आता युवराज बोलतो की नाही, मला ही बाई ओळखीची नाही आणि तुम्हाला सांगितलं ना गुलाबशी माझं काहीही कनेक्शन नाही आहे. तेव्हा आता सरळ इकडे मात्र बंदूक काढते आणि बंदूक ते पायाच्या बाजूला पकडते आणि युवराजला बोलते की हे बघ, पायावर तर सर्वच गोळी मारतात, पण हातावर मारल्यानंतर तुझे काही चान्स वाचण्याचे सुद्धा असू शकतात किंवा काही चान्स तू सरळ वरती जाण्याचे असू शकतात. म्हणून आता 5 म्हणण्याच्या अगोदर तुला प्रेमानं विचारतो की गुलाबशी तुझं कनेक्शन आहे का? तेव्हा आता इकडे मात्र लगेच कौशिकी 5पर्यंत म्हणण्यासाठी चालू करते. तेव्हा मात्र युवराज काही बोलत नाही आणि खूप सनकलेली कौशिकी आता अशी युवराजच्या हातावरती मात्र बंदूक पकडत आता बाजूला गोळी झाडते आणि तेव्हा मात्र युवराजला खूप त्रास होते. ती जोरात ओढू लागतं आणि त्यानंतर सरस ट्रीटमेंटसाठी स्वतः जे मॅडम युवराजला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि त्यानंतर पुन्हा तो ठीक झालेल्या अवस्थेत आता पुन्हा त्याच रूममध्ये त्याला आणते आणि पुन्हा दुसऱ्या हातावरती गोळी झाडण्याचा प्रयत्न करते आणि त्याला बोलते की एक हात झाला,
पण युवराज, एक हात तुझा बाकी आहे. खांडेकरांचा वारीस म्हणून मी तुला सोडणार नाही, कारण माझी स्टाईलच आहे की गुन्हेगारांना त्याची शिक्षा देण्याची. आता हा दुसरा हात जर तुला खरंच या दुःखापासून वाचायचं असेल तर चल बोल पोपटासारखा. तेव्हा युवराज बोलते की नाही, तुम्ही 5पर्यंत बोलू नका, मी सांगते तुम्हाला काय आहे ते. खरं तर मला गुलाबने सांगितलेलं होतं की तुझं जे काही रक्त आहे तेच रक्त या खूप मोठ्या ड्रग्सचा म्हणजे माझाच गुलाबचा बॉस आहे असं त्याने सांगितलेलं होतं. पण त्यानंतर त्यांनी कोळं फोडलेलं नाही आहे. खरं तर मला असं वाटतं की त्यांनी ज्या दिवशी सांगितलेलं होतं की तो माझ्या बाबाच्या इकडे म्हणजे दयानंद खांडेकरांच्या इकडेच इशारा करत होतं असं मला वाटते. तेव्हा आता हे स्टेटमेंट मिळाल्यानंतर आत्ता मात्र इकडे जे जेच्या मनासारखं झालेलं असतं, कारण आता जे जे पुन्हा पोपटासारखा बोललेला असतो आणि आता सरळ इकडे जे जे खांडेकरांच्या घरी पुन्हा वॉरंट घेत आता एंट्री मारलेली असते आणि कौशिकीला आता तो वॉरंट दाखवत बोलते की तुमच्याच पोपटासारख्या बोलणाऱ्या मुलाने तुमच्या लाडक्या युवराजने कबूल केलेलं आहे की काही काळात आता गुलाबचे साथीदार हे दयानंद खांडेकर होते. आता जरी त्यांनी काम बंद केलेलं आहे, आता जरी त्यांच्या चेहऱ्याच्या मागे भोळा भावडा हा जो काही माणूस लपलेला आहे, पण त्याच्या अगोदर तो एक क्रिमिनल होता आणि क्रिमिनलला कधीही हो कोणत्याही वयात शिक्षा झालेली पाहिजे, हा जे जेचा नियम आहे. तेव्हा आता जे जे पुन्हा दयानंद खांडेकराला अरेस्ट करते, तेव्हा मात्र आता एक मुलगा स्वतःला नाही थांबवू शकत, म्हणून आता इकडे तारिणी तिथंच थांबते आणि केदार आता दयानंद खांडेकरांच्या मागे पोलीस स्टेशनमध्ये जाते. तेव्हा आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा अशी इकडे समोर बापलेकाला आणण्यात येतं ते म्हणजे आता इकडे युवराज आणि दयानंद खांडेकराला. तेव्हा दयानंद खांडेकर बोलतात की हे बघा, तुम्ही आता खूप अति करताय, मी काहीही केलेलं नाही आहे. तुम्हाला माझा चेहरा बघून वाटते का की मी एवढा मोठा क्रिमिनल असणार? तेव्हा जे जे बोलते की कधी कोणाच्या चेहऱ्यावरती लिहिलेलं असतं का क्रिमिनल आहे? तुमच्या मुलाने कबूल केलेलं आहे की त्यांचे गुलाबशी संबंध होते आणि आता तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, एवढा भोळा भावळा चेहरा दिसतो ना दयानंद खांडेकर की याला कोणी बघून म्हणणार नाही की हा गुलाबचा साथीदार आहे. पण आता स्वतः तुमच्या मुलाने एक भयानक वादळग्रस्त असं स्टेटमेंट दिलेलं आहे की दयानंद खांडेकर हाच पहिले गुलाबचा बॉस होता. तेव्हा आता लगेच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लगेच पुन्हा जे जे मॅडम युवराजला विचारते की हो ना युवराज. तेव्हा आता लगेच स्वतःच्या बापाकडे बोट दाखवत आता जे जे मॅडम समोर पुन्हा कबुली देते की हो हेच आहेत ते गुलाबचे साथीदार. तेव्हा आता तिथं येतो तो म्हणजे केदार. आता केदार हा विसरतो की तो ऑफिसर आहे, कारण त्याला आता सतत त्याच्या बाबाची काळजी वाटत असते आणि बोलते की युवराज, जे काही खरं आहे ना ते सांग, उगाच काकाला तू यामध्ये बाबाला फसवू नको. तेव्हा आता युवराज बोलते की हे बघ केदार, मी जे आहे ना, मला जे गुलाबनं सांगितलं तेच मी सरळ सांगितलेलं आहे. त्यानंतर आता लगेच फायनली आता केदार आता बाबांची साईड घेताना दिसतो. तेव्हा आता जे जेला प्रचंड राग आलेला असतो आणि ते सरळ युवराजवरती गोळी अशी समोर बंदुकीचा हात करत बोलते की तू इथून निघून जा, नाही तर आता मात्र तुझ्या समोर मी तुझ्या बाबाला गोळी घालत मात्र सर्व काही कबुली त्यांच्याकडून करून घेणार. तेव्हा मात्र आताच आपल्या मोठ्या ऑफिसरने आपल्याला सांगितलेलं आहे इथून जाण्याचा, तर आता बापाला नाईलाजाने सोडून आता तिथून मात्र केदारला जावं लागतं. अशा प्रकारे प्रेक्षकांनो आता खूप मोठं वादळग्रस्त या पोपटाने म्हणजे युवराजने दिलेलं आहे स्टेटमेंट की खरंच गुलाबचा जुना बॉस हा दयानंद खांडेकरच आहे. आणि आता मात्र खरंच दयानंद खांडेकर आता खरं बोलणार का? खरंच या भोळ्या बावड्या साध्या माणसाच्या चेहऱ्याच्या मागे एवढा मोठा क्रिमिनल आता लपलेला आहे का? हे सविस्तर आपण नेक्स्ट व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो असेच तारिणी मालिकेचे जबरदस्त भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.